खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे तो बारामतीमध्ये पोहोचलेला आहे आणि बारामतीमध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित मशाल मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण बघतोय की अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हातात मशाल घेऊन हे अमोल कोल्हे जे आहेत ते बारामतीत दाखल झालेले आहेत आणि सुप्रिया सुळे देखील आपण या ठिकाणी बघतोय। सुप्रिया सुळे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या ज्या आहेत मोर्चामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झालेले आहेत। सर काय सांगाल, आज बारामतीमध्ये आलात, बारामतीमध्ये कशा पद्धतीचं स्वागत आहे तुमचं? बारामतीमध्ये उदंड स्वागत होत आहे। जो शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन निघालाय, यामध्ये ठिकठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या कोपरा सभा असतील, ठिकठिकाणी गावागावात उत्स्फूर्तपणे केलेलं स्वागत असेल। हे पाहता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शेतकरी हिताच्या विचाराबरोबरच हा इथला तरुण आहे, इथला शेतकरी हे स्पष्ट होतंय आणि भारतातल्या केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष ही गोष्ट समोर येते। दुसरीकडे या तुमच्या मोर्चाच्या संदर्भानं तुमचे विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, विरोध करतायत, टीका करतायत। अतुल बेनकेंनी या संदर्भात टीका केलेली आहे, अमोल बेटकरांनी टीका केलेली आहे। मला वाटतं अतुल बेनकेंना त्यांच्या मतदारसंघातल्या कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची काळजी राहिली नाही का? कारण आज 22 दिवस कांद्याची निर्यात बंदी असताना अतुल बेनके यांनी कांदा निर्याती संदर्भात आवाज उठवलेला माझ्या निदर्शनास आलेला नाही आणि मला वाटतं अतुल बेनकेंना मी, माझे मित्र आहेत, मी एवढाच सल्ला देईल की मित्रा जागा हो। सरकारला काय आवाहन कराल? कारण ज्या पद्धतीने आवाहन आहे की सरकारनं उघडे डोळे उघडून हे बघावं, हा शेतकऱ्यांचा आक्रोश बघावा, शेतकऱ्यांचा हा या मोर्चाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघावा आणि तात्काळ कांद्यावरची निर्यात बंदी हटवावी आणि दुधाला रास्त भाव द्यावेत। निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं गांभीर्यानं पाहावं असं मत जे आहे ते अमोल कोल्हेंनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे अमोल वसंत मोरे